सयांद्रे शिखरे आले सयांद्रे शिखरे आले सयांद्रे शिखरे आले देव निघाले निघाले दत्त निघाले निघाले देव निघाले निघाले देव निघाले निघाले गुरु महाराजांचं विमान 5000 योजनाहून निघाले. गुरु महाराजांचं 5000 योजन, एका योजनाचा 4 कोस आणि पाऊण चोक 20 आणि 20,000 कोसावरून महाराजाचं विमान निघालं. आणि एवढं विमान कशासाठी लांबून निघालं? कोणताही जीव जंतू महाराजाच्या येण्यानं कोण्याही जीवावर कुठल्या प्रकारची हानी होऊ नये हे पारखून महाराज विमानानं निघाले. आणि विमान सह्याद्री पर्वतामध्ये उतरलं. जिथं आपला आश्रम आहे त्या ठिकाणी महाराजाचं विमान उतरलं. आणि विमानामधून महाराज उतरल्यावर काळ्या आवळ्याचा झाडाचा शोध घेतला. कोण्या ठिकाणी? काळ्या आवळ्याचं झाड. आणि तिथं 4 वाजता पहाटे महाराज गेले. आणि त्या टाइमला देवल्य ऋषी स्नानासाठी गेले होते. आणि त्याच्या आसनावर जाऊन दत्त महाराज जाऊन बसले. आणि बसल्यानंतर देवल्य ऋषीला तिकडे समजू लागलं कोणीतरी व्यक्ती माझ्या आसनावर जाऊन बसला, त्याला चाळून भस्म करून टाकतो. एकच नेम होता, भस्म करतो आणि त्याची पाहतो. मग देवल्य ऋषी स्नान केल्यानंतर एका हातात रेतीचा गोळा, एका हातात कमंडलू घेतले आणि रागात निघाले. से कोणी येईल त्याला भस्म करत 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 देवल्य ऋषी आले आणि आसनावर बसून होते. डोळ्यातून जिव्हाळा काढले. ती व्यक्ती जळणारी नव्हती, ती योगी पुरुष दत्त महाराज होते. मग ठरवलं आधी करू रस्त्याचे पूजन मग करू भस्म जाण. आधी रस्त्याची पूजा करू म्हणले. ठरल्याप्रमाणे 48 कोस उंच गेले, त्याच्यावरी चढू म्हणले आता. आणि त्याच्यात कमंडूतलं पाणी टाकलं आणि असं खाली वाकून नमस्कार केला. आणि एकच त्यांनी विनंती केली की रस्ता स्वर्गामध्ये पोहोचला पाहिजे. नेमच होता ते. कुठं पोहोचला पाहिजे? स्वर्गात पोहोचला पाहिजे असा नियम होता. मग दत्त महाराजांना असं खाली वाकून देवल्य ऋषी दर्शन घेताना दत्त महाराजांनी रस्ता खाली दाबला. 48 कोस उंच गेलेला सरर करत खाली आला. त्यावेळी देवल्य ऋषी हात जोडून म्हणतात, महाराज ओळखलो तुम्हाला, आऊट मात्र असू द्यावे. महाराज 3.5 हात निशाणी राहू द्या, सगळी पातळात घालू नका. मग त्यावेळेस महाराज म्हणतात काय हरकत नाही म्हणले. 3.5 हात निशाणी आजही त्या ठिकाणी माहुरला आहे. तुम्ही जर माहुरला दर्शनासाठी आलं देवदेवशरीवर तर 3.5 हात निशाणी आजही तुम्हाला दिसते. कांगणेवाडीचे भक्त आलेले आहेत, त्यांना माहित आहे, ते येतात, त्यांना ते माहिती आहे 3.5 हात निशाणी आहे त्या ठिकाणी. आणि मग महाराज म्हणतात देवल्य ऋषीला, कशासाठी एवढा खटाटोप केलास? काही नाही महाराज, थोडं याच्यात इंद्राला जरा क्रोध आला होता म्हणले. तुझा देव कसा आहे तो दाखवतो. आणि त्यानंच घाबरून तुमच्याकडे आला. मलाही बरं वाटलं म्हणले. त्याची जिरली म्हणले थोडी, नाही तर घमेंडी आली होती म्हणले त्यांना. कोण होय दत्त, कोण होय अवधूत म्हणू लागला म्हणले. त्याला दाखवलं म्हणले अवधूत कसा राहते, दिगंबर कसा राहते. जागा सोडून ज्यावेळेस पळाला बद्रिका आश्रमाला, त्यावेळेस समजलं म्हणले इंद्राला की पावर काय राहते दत्त नामाचं. मग सर्वांचं बोलणं झालं. मग महाराज म्हणले तुला काय पाहिजे? देवल्य ऋषीला, जाऊ दे आता लोकांच्या भानगडी जाऊ दे, तुझं तू उद्धार करून घे, तुला काय पाहिजे? काहीच नाही महाराज, अनंत युग चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही आसनावर येऊन निद्रा करावी एवढीच माझ्या मनामध्ये इच्छा आहे, मला दुसरं काही नको. तर दत्त महाराज काय म्हणतात, देवल्य मानिलो तुझे वचन, राहील मी अनंत युग हे जाण. अनंत युग इथं राहतो रे म्हणले, एक युग नाही अनंत युग राहतो. आणि म्हणून आता सुद्धा महाराज दिवसभर कुठेही करू, पंचाळेश्वरला भोजन करतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात, काशीला स्नान करतात, पंचाळेश्वरला भोजन करतात, बद्रिकाश्रमाला पुराण पठन करतात.
आणि माहूरला येऊन निद्रा करतात. आणि माहूरला निद्रा करतात म्हणून महाराज संध्याकाळी येतात म्हणून माहूरला संध्याकाळी करमते, दिवसा करमत नाही. कधी कोणाला विचारा, करमत नाही. दिवसा करमच ना, भन 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 लागते, कारण देवच नसतात. संध्याकाळी महाराजाचं आगमन होते. संध्याकाळी कोण्या कोपऱ्यात एकटं उभा टाका, नुसतं आनंददायक वातावरण होते. तारक ब्रह्म नावाचं शस्त्र त्या पर्वतामध्ये आहे. आणि म्हणून अनंत युगापासून महाराज निद्रेसाठी येतात म्हणून भक्त काय करतो, निद्रेसाठी माहूरला येतो. आणि महाराजाची त्या ठिकाणी निद्रा घेतल्यानंतर त्याच्या मनातल्या मनोकामना पूर्ण होतात. ही ताकद त्या सह्याद्री पर्वतामध्ये आहे. दत्त माझा ब्रह्मचारी त्याच त्रिभुवनावर फेरे. दत्त माझा ब्रह्मचारी त्याच त्रिभुवनावर फेरे. दत्त माझा ब्रह्मचारी त्याच त्रिभुवनावर फेरे. दत्त माझा ब्रह्मचारी त्याचे त्रिभुवनावर फेरे. सह्याद्रीची हे आसन पावर गडे निद्रासन. सह्याद्रीचे आसन पावर गडे निद्रासन. सह्याद्रीची हे आसन मावर गडे निद्रासन. सह्याद्रीचे आसन मावर गडे निद्रासन. दत्त माझा ब्रह्मचारी त्याची त्रिभुवनावर फेरे. 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 मग माहूरला महाराज संध्याकाळी मुकामाला येतात. म्हणून काशीपेक्षा एका जवानं जास्त भरलेला आहे माहूर. आणि म्हणून महाराज काय म्हणतात भक्ताला, 4 युगामध्ये 4 माहूरचे नाव झालेत. कृतायुगामध्ये माहूरचं नाव होतं आंबलीग्राम. कृतायुगामध्ये माहूरला आंबलीग्राम हे नाव होतं. त्रेतायुगामध्ये माहूरचं नाव होतं देवनगर. द्वापार युगामध्ये माहूरला म्हणायचे सिद्धपूर. आणि आता कलियुगामध्ये माहूरचं नाव झालंय मातापूर. आणि या मातापूरचा अपभ्रंश होऊन माहूर हे नाव प्रचलित झालं. कशामुळं, माहूरला लागून आंध्राची बाउंड्री जवळ असल्यामुळं आंध्राचे लोक जास्त यायचे आणि ते तेलुगूतून म्हणायचे माऊरी माऊरी म्हणायचे. मा म्हणजे आई, उरी म्हणजे गावचं नाव, असा त्याचा तेलुगूतून अर्थ व्हायचा. आणि तेव्हापासून लोक माहूर हे नाव प्रचलित झालं. आणि सगळं डिपार्टमेंटला सुद्धा माहूर हे नाव आलं. आणि तुम्हाला माहूर म्हणलं तर बरं वाटते आणि मातापूर म्हणलं तर तुम्हालाही बरं वाटत नाही. हे तेलुगू लोकांना केलेला खेळ होय. आणि आपण त्याच्यामध्ये गुरफटून गेलो. आणि खरं ओरिजिनल नाव जर काय असेल त्या माहूरचं मातापूर आहे. चला माहुरा चला मुकाणे दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुकाणे दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुकाने दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुकाने दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुकाणे दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुकाणे दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुकाने दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुकाने दत्त दत्त बोला. माहूरला चला मात्र दत्त दत्त बोला. तुम्ही माहूरला येणारे आहात, मात्र सकाळी निघालं की संध्याकाळपर्यंत घरी येता. सकाळी निघता गाडी घेऊन आणि संध्याकाळपर्यंत घरी येता. महाराज आलेत संध्याकाळी आणि तुम्ही चालले दिवसा. भेट व्हाली का महाराजाची? मग तुमच्या आज्यालाही भेट झाली नाही, तुमच्या बापालाही भेट झाली नाही आणि तुम्हालाही भेट होणार न. आणि याच्या पुढे असेच तुम्ही किती वाऱ्या करा, तुम्हाला अजून भेट होणारी नव्ह. जोपर्यंत तुम्ही संध्याकाळी तिथं मुकामाला राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला महाराजाची भेट होणार नाही. दिवसा जाणं, आता दिवसा जर कोणी आलं आपल्या घरी
कुलूप लावूनच. नाही मी आलो होतो आणि गावात येऊन भेटून गेलो आणि काय होतं, मोठा कुलूप होता. काय कुलपाला बघून समाधान होते का? हा, मग तुम्ही संध्याकाळी या, समाधान बसा, भेटा. आणि म्हणून सह्याद्रीला शिवांद्री हे नाव का आलं? त्या पर्वताची आकृती सिंहासारखी असल्यामुळं शिवांद्री हे नाव पडलेलं आहे. आणि माहूरला आल्यानंतर परिक्रमाची यात्रा असते. पूर्ण माहूरला लोक वेढा घालतात. आणि माहूरला वेढा घालणं म्हणजे आज पूर्ण 3.5 कोटी तीर्थाला स्नान केले त्याचं फळ प्राप्त होते, इतकी ताकद एका फेरीमध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात माहूरला आल्यावर काय करावं लागते? कुठं इतरत्र फिरू नका. संत समागमाच्या मेळी, संत समागमाच्या मेळी, संत समागमाच्या वेळे, संत समागमाच्या वेळे, संत समागमाच्या मेळी, संत समागमाच्या मेळी, संत समागमाच्या वेळे, संत समागमाच्या वेळे, आनंदाने वाजवा टाळी, आनंदाने वाजवा टाळी, आनंदाने वाजवा टाळी, आनंदाने वाजवा टाळी, पाप जळून होईल होळे मुकाने, दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुकाने, दत्त दत्त बोला. ओ चला माहुरा चला मुखाने, दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुखाने, दत्त दत्त बोला. तिथं आल्यानंतर संत समागमामध्ये राहा. आपल्या मनानं फिरू नका कुठे. संत समागमामध्ये राहिल्यानंतर नामस्मरण घडते. इथला एक मन आणि माहूरचा एक कण, तिथला एक कणाचा भंडारा आणि इथल्या एका मनाचा भंडारा दोघाची बरोबरी आहे म्हणून सांगितलं. इथं 1000 वेळा दत्त म्हणलेले नव आणि तिथं एकाच वेळा देवा दत्ता म्हणल्याबरोबर 1000 दत्ताची बरोबरी एकच दत्त करते. ही ताकद तिथल्या दत्त नामस्मरणामध्ये. चला हो माहुरा जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो माहुरा जाऊ, चला हो माहुरा जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. संत मंत होतील भेटी, संत मंत होतील भेटी, संत मंत होतील भेटी, संत मंत होतील भेटी. आनंदी राहो जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो माहुरा जाऊ, चला हो माहुरा जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. मग माहूरला आल्यानंतर सतत नामस्मरण आपल्या मुखात पाहिजे. दत्त दत्त दत्त. काय होते तिथं दत्त म्हणल्यानंतर? नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, येते पाऊला पाऊले, येते पाऊला पाऊले, येते पाऊला पाऊले, येते पाऊला पाऊले. ये माझी कुंडली वाट, ये माझी कुंडली वाट मुकाने, दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुकाने, दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुखाने, दत्त दत्त बोला. चला माहुरा चला मुखाने, दत्त दत्त बोला. नामस्मरण करत जर आपण मार्गक्रमण केलं, एक पाऊल टाकलं दत्त म्हणल्यावर एका पावलाला एक यज्ञ होते. एक यज्ञ जर करतो म्हणलं तर तुमच्या त्या गंगाखेड पशी एक यज्ञ झाला होता मागच्या वेळेस, झालता ना? कितीतरी ब्राह्मण आले, काय तेलाचा नासोडा पूर्ण इस्त्यात टाकले
अरे गाय दूध द्याली वासरासाठी, म्हैस दूध द्याली वगारासाठी, खाणं नको पिणं नको, सगळं इस्त्यामध्ये टाकून एका जोडप्याला बसवायचं, त्या जोडप्याला सांगायचं दोघात 10 किलो. ते म्हणाले एकदा पाप झडून जाते, जाऊ द्या ना 15 किलो आणतो, 5 किलो गायब. आणि सगळं तूप टाकून एकाही माणसाला तूप नाही, प्रत्येक माणसाला जर 2-2 चमचे जर तूप टाकलं एका दुधावर म्हणा वरणावर म्हणा, तब्येती तरी अशा राहणार नाही, तुमचा नंबर 1 होती नाही. इस्त्यात टाकायचा जोर. नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या 4-5 वर्षापूर्वी यज्ञ झाला, 32 क्विंटल गायचं दूध यज्ञामध्ये टाकून दिलं इस्त्यामध्ये, आणि शेवटी भंडारा झाला भात वरणाचा, आणि हात एका गंजामध्ये असा टाकून बसला, एकही डाळ सापडली नाही. हा, इतकं पातळ डग वरण, आणि तूप इस्त्यात, आणि वरण माणसाला पातळ, आणि तूप इस्त्यात. काय फायदा झाला का? नाही. दत्त म्हणून एक असा पाऊल टाकलं, एका पावलाला एक यज्ञ होते, म्हणून तुम्ही खोट्या कामात जात राहू नका. थोडं महाराजाचे विचार ऐका. तुम्हाला फक्त एकच सांगितले राहते, एकच म्हणते रे ते, एकच म्हणतो ते खरं आहे. अनेक जे म्हणतात ते खरं नाही. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार आहे परात्पर, या देहात आहे त्याचा शोध करा, या देहात आहे त्याचा शोध करा. निर्गुण निराकार, निराकार आहे परात्पर, या देहात आहे त्याचा शोध करा, या देहात आहे याचा शोध करा. निराकार, निर्गुण निराकार आहे परात्पर, या देहात आहे याचा शोध करा, या देहात आहे याचा शोध करा. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार आहे परात्पर, या देहात आहे याचा शोध करा, या देहात आहे याचा शोध करा. आनंद नामाचा आहे स्वयं, आनंद नामाचा आहे स्वयं ज्योत, आनंद नामाचा आहे स्वयं ज्योत, आनंद नामाचा आहे स्वयं ज्योत. निर्गुण निर्गुण दोन्ही रूपात दत्त पाय आहे सर्वात. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार आहे परात्पर, या देहात आहे याचा शोध करा, या देहात आहे याचा शोध करा. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार आहे परात्पर, या देहात आहे याचा शोध करा, या देहात आहे याचा शोध करा. मग माहुरला गुरु महाराजाच्या चरण स्पर्शाने पर्वत पवित्र झालाय. कसा पवित्र झाला? मृत्तिका पाषाणा अवचिटा लागता श्रीचरणाच्या जटात, या वंदिल्या दुःखाचा किरू फुटे होय सुखद भाऊ. तिथल्या मातीला दगडाला गुरु महाराजाचा चरण स्पर्श झाल्यामुळं पर्वत पवित्र झालेला आहे. नुसतं पर्वत जर डोळ्यानं बघितलं तर पापाचे सिंधू आटतात. डोळ्यानं जर बघितला, सह्याद्री पर्वत पाहता, पवित्र पर्वत पाहता, पाप सिंधू आटले.
डोळ्यानं जर पर्वत बघितला तर पाप किती होऊ द्या ते सगळं भस्म होते. इतकी ताकद त्या माहूरच्या सह्याद्री पर्वतामध्ये आहे. काशीपेक्षा एका जवानं जास्त आहे. का? काशीला आंघोळ करेपर्यंत महाराज राहतात. आंघोळीला किती वेळ लागायला? लागून 1 घंटा. माहूरला मात्र रात्रभर राहतात. 5:45 वाजता आले, 3:45 वाजेपर्यंत महाराज तिथं राहतात. 4:45 तिथून निघतात. सगळ्यात जास्त वेळ कुठं आहे? माहूरला. आणि पंचाळेश्वरला भोजनला जातात. जेवायचं किती? लागून 1 घंटा देऊन टाका. मात्र जेवण्यापुरतच. बद्रिक आश्रमाला पुराण पठण, तिथं फक्त पोथी वाचण्याचं काम करतात. किती वेळ पोथी वाचतात? 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे मायासारखा झालं काम. मात्र सगळ्यात जास्त वेळ जर कुठं असतील महाराज, सगळ्यात जास्त वेळ महत्वाची जागा माणूस कुठं पाहते? फक्त झोपायचं कस काय व्यवस्था चांगली असली तरच तिथं राहते. आणि जर काय गडबड तिथं गोंधळ, काही कोणी कोणाचं नाही, चिव 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 करत असतील. आता कीर्तन ऐकताना हे मंडळी चिव चिव कराली, मला हे माणसं भारी वाटले. आणि आतापर्यंत प्रत्येक गावात ही अवकाळी होती, हे शांत राहत गेले. कोणी गावात जा हे शांत. आता इथं उगा आपल्या मनाला हिशोब चालू आहे. तिने तिला असं म्हणाले, ते त्याला असं म्हणाले, नाही तर कोणी जांभळीच द्याले नाही, कोणी डुकलीच माराले, कोणी असं झोपाले. आता मला वाटायला टाइम झालाय, जेवायचं कसं? होते जेवायचं, मात्र कानाचं जेवण आधी होऊ द्या. हे बऱ्याच दिवसापासून तुमचे कान उपाशी आहेत. बाकी ऐकल्या भानगडी. मात्र आमचं कीर्तन हे एकनिष्ठ बोलायचं जे कीर्तन आहे, एकच नाम घ्या, हे कीर्तन कधी ऐकलेले नाही. बाकी सगळे म्हणतात कोणाचंही चोल द्या, काही टेन्शन घेऊ नका. हे तोंड चापडं कीर्तन मयानं होत नाही. मला म्हणजे तारीख घ्या किंवा न घ्या, मी एकच सांगणारा माणूस हो, दत्तच म्हणा. बाकी असं अनेक ठिकाणी पळा. मला भक्ताला कटाळ्या म्हणून सोडू वाटत नाही. गावामध्ये कटाळ्या सोडतात देवाच्या मंदिराला, मारुती मंदिराला, पण या देवाला एक कटाळ्या सोडतात. त्याचं नाव काय तुमच्याकडं? कटाळ्याच ना. ते कटाळ्या कोणाच्या शेतात खाते, कुठेही पाणी पिते, कुठेही झोपते. आणि सगळं झाल्यानंतर त्याला बाजारात किंमत येते काय? कटाळ्याला येत नाही. आणि ज्याला दररोज एका मेक बांधून ज्याला मस्त जागीच चारा पाणी राहते, त्याला कवाय बाजारात नाही, त्याची किंमत वाढूनच. ते आलं की म्हणते 1000 वाढून, ते म्हणते 5000 वाढून. तसा मजा आहे भक्त एका खोट्याला म्हणजे मेक मारून बांधलेल्या ठिकाणचा असा ईश्वासू मेक मारलेला भक्त पाहिजे. आणि म्हणून सगळे म्हणतात आमचा राम नाईक उग एकच दत्त ठोकते हो. अहो एकदा मोठ्या महाराजानं सांगितल्यानंतर ऐकल्यावर पुन्हा बैमान न झालेला माणूस होतो. भक्ती मार्गाला बैमान नाही, गुरुलाही बैमान नाही, नामाला बैमान की नाही. आणि म्हणून तिथं अखंड नुसतं गेल्याबरोबर माहूर सारखं करमते की नाही? का? तिथं एकच नाम आहे. कोणाकोणाचा उद्धार झाला? नामे तरला ससरा अर्जुन, नामे तरला ससरा अर्जुन, नामे तरला ससरा अर्जुन, नामे तरला ससरा अर्जुन. राजा योगी दलाल धन, राजा योगी दलाल धन, राजा योगी दलाल धन, राजा योगी दलाल धन. पावन झाले दत्त नामाना मुखाने, दत्त दत्त बोला, चला माहुरा चला मुखाने, दत्त दत्त बोला, चला माहुरा चला मुखाने, दत्त दत्त बोला, चला माहुरा चला मुखाने, दत्त दत्त बोला. मग देवल्य ऋषीनं एकच नाम घेतलं म्हणून दत्त महाराज माहूरला आले. आत्री अनुसया मायनं 60,000 वर्षे एकच नामस्मरण केलं. आणि म्हणून बद्रिकाश्रमाला महाराजाचा जन्म झाला. आणि माय होण्याचा मान अनुसया मायला मिळाला. कशामुळे मिळाला माय? एकच नाम घेण्यानं. तुमच्यासारखे 50 नावं घेतली नाही त्या माईनं. आणि तुम्हाला जर एवढं सगळं कीर्तन झालं आणि पुन्हा जर तुम्हाला विचारलं बापून तर कीर्तन जोरात केले, मग कसं काय माय? आता कसं करावं?
तर माझी माय काय म्हणते, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, हो सांगा. भक्ती विना देव दिसत नाही, 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 पैशा विना संसार चालत नाही, पैसा विना संसार चालत नाही, हे करू का ते करू, ते करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मग देवल्य ऋषीचे एकनिष्ठ भक्ती म्हणून उद्धार झाला. महाराज सह्याद्री पर्वतावर निद्रेसाठी आले. दुसरी भेट झाली किल्ल्यामध्ये सहस्रार्जुनाचे. सहस्रार्जुनाकडे एकच काम होतं, महाराज माहूरला आले, महाराजाला सुगंधित करण्याचं काम त्या सहस्रार्जुनाकडून. आता आपण इथं बसलो, सगळ्याला घाम झाला, त्या घामानं आपला सुगंध सोडून दुर्गंध येते. महाराज तिकडून फिरून आले. शिनले साधू संत श्रम करितात भारी. साधू संतांचे श्रम हे भारी राहतात. हा म्हणजे ते आपणही झोपलात आणि ज्याच्या घरी गेलं त्याचाही काटा काढतात, त्यालाही नीट झोप लागू द्यायची नाही. कवाई उठवायचं, बुरुकिऱ्या जाऊन येणं, पुन्हा झोपणं, त्यालाही सुखानं झोप लागला. ते म्हणते प्रेमानं, बापू या, बर माय येतो, तुला झोप लागला मात्र येतो, मात्र तुला काय डोळा लागत नाही. महाराज आपणही झोपत नाही आणि आपल्या भक्तालाही झोपू देत नाही. हे काम मात्र गुरुच होते. आणि जे डुप्लिकेट राहते साधू, घुरक्या ठोकते, टेन्शन घेईना ते, त्याला श्रम करायची गरज नाही, उगा खाते आणि सकाळी मग ते पुन्हा काय करायला, आता तेच काय आता खाण्यावरच. हो गुलाबजामुन झालं रात्री, आता सकाळी काय पेढा करायला की काय करायला, मग ते बासुंदी करायला, खाण्यावर जोर त्याचा. त्याला काय गरज आहे, खाणे आणि झोपणे, श्रम करण्याच्या नावानं बुमाबुम. आणि जे काही कष्ट करतात, आजही माणसं असो की साधू असो, कष्ट करणाऱ्या साधूचं काम पुढे, आणि कष्ट करणाऱ्या एखादा शेतकरी असू द्या की मजूर असू द्या, त्याचंही काम पुढे राहते. फक्त कष्ट करणाऱ्याला किंमत आहे. आता हे आपला कार्यकर्ता फोटो काढालाय कालपासून, त्या बेडकी तांड्यापासून. मी त्याला बघालो, आलं की बरोबर कॅमेरा सज्ज आहे असं उतरण्यापासून. इतकी तळमळ राहते. नाही तर त्या कॅमेरेवाल्यालाच बोला, इकडे की तिकडे कुठे तोंड करायलाच म्हणते माणसं, इकडे. तर याला काही सांगायची गरज नाही, असा सज्जच आहे. कवाय आपल्या मनानं इकून फिरवालाय, गुरु किंवा फिरवालाय, पुन्हा येऊन लावालाय. का? हे कष्ट होत. आणि कष्ट करणाऱ्या माणूस त्याला कोण्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. मग सहस्त्रार्जुन काय करायचे, महाराज आले, सुगंधित करण्याचं काम होतं. एका दिवशी महाराज आले, अचानक धूप दीपानी सापडली नाही, हातावर चिंगळ घेतली आणि दुर्गंधी सुटली हाताची. महाराज मागं फिरून बघितले, काय झालं रे मला, आज दुर्गंधी सुटली नाही, एकही बोट दिसणार नाही. महाराज कुष्ठरोग झाला, एकही बोट नाही, सगळे बोट. आता कुष्ठरोग म्हणल्यावर सगळे बोट जातात, पू रगत सगळे. अरे लय दुर्गंधी असले. सहस्रभुजा हो जाओ, तुला 1000 हात होतील म्हणजे 1000. या हाताला 500 हाताचं बळ आणि या हाताला 500 हाताचं बळ. आणि गुरु म्हणजे शिष्याचं शक्तिपीठ होय. शिष्याला शक्ती आणि पावर जर कुठं मिळत असेल
ते फक्त गुरुपासून मिळते. का? तन मन धन सगळ्या गोष्टी अर्पण केल्यानंतर गुरुचं कनेक्शन शिष्यासोबत राहते. शिष्याचं कुठं बरं होऊ द्या वाईट होऊ द्या, गुरुच्या कनेक्शन शिवाय गुरुला चटकीने तिकडी कळते त्याचं नाश व्हालेले, आणि चटकीने सांगते त्याचं इथं इथं नाश होते, तो सावध होय. आणि म्हणून गुरुपासून सामर्थ्य मिळते, बळ मिळते, शक्ती मिळते. म्हणून गुरु हे शक्तीपीठ आहे शिष्याचं. महाराजाच्या मुखातून शब्द निघाल्याबरोबर शिष्याचं पूर्ण कल्याण होऊन जाते. ही ताकद गुरुच्या वाणीमध्ये असते. आणि म्हणून त्याला म्हणले सामर्थ्य, बळ, शक्ती ही कुठून मिळते? गुरुपासून मिळते. आणि त्या सहस्त्र अर्जुनाला फक्त गुरुची सेवा केल्यामुळं 1000 हात मिळाले. आणि महाराज म्हणले तुला 1000 हात देतो, मात्र ते जिरले पाहिजे म्हणले. तुला जिरणं मुश्किल आहे. आपल्याला सोयाबीनची सुग्गी जिरणं मुश्किल आहे. एकच ते पुढे तर राहिलंच अजून. कापूस राहिला, हळद राहिली, एवढंच जिरणं मुश्किल आहे. घेतलं पट्टी गायब, तिकडल्या तिकडीच राणी सावरगावमध्ये गायब. घरी तर नाही नाही नाही, जिरणं मुश्किल आहे. म्हणून नामस्मरण असो, भक्ती असो, परमार्थ असू द्या की प्रपंच असू द्या, हे आपल्याला जिरणं महत्वाचं आहे. आणि त्यात सहस्त्र अर्जुनाला ते बळ मिळालं. आणि सहस्त्र अर्जुन हा खूप मोठा त्या ठिकाणी तळमळीनं तो कामी लागला. आणि त्याला 1000 शक्तीचं बळ मिळालं फक्त सेवेमुळं. असे ह्या सेवेचं उत्तम फळ आहे. म्हणून गुरु सेवा घडे जासी, काळ दंडी नातयासी, अंतिनेय मोक्ष पदाशी गुरुचे स्मरण केलिया.